कोकणच्या शिमग्यातील पालखी नृत्य नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतं भक्तीचं, ताकदीचं आणि एकतेचं अद्भुत चित्र. ढोलाचा पहिला ठेका लागतो, टाळ मृदुंगाचा नाद घुमतो आणि त्या तालावर खांद्यावर उचलली जाते ती पालखी. तो क्षण म्हणजे फक्त सुरुवात नसते, तो असतो भक्तीच्या प्रवासाचा प्रारंभ. 4 तरुण खांद्यावर पालखी घेतात, पायात वेग, मनात श्रद्धा आणि डोळ्यात एकच ध्येय, पालखी सन्मानाने नाचवायची. एक चूक झाली तर तोल जाऊ शकतो, पण इथे प्रत्येक पाऊल अचूक असतं, कारण हे नृत्य सरावाने नव्हे तर श्रद्धेनं उभं राहतं. घाम गळतो, खांदे दुखतात, पण चेहऱ्यावर असतो फक्त आनंद, कारण पालखी नृत्य म्हणजे अभिमान. नृत्य करताना आवाज घुमतो, जयघोषांचा, टाळ्यांचा, उत्साहाचा, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठा असतो मनातला भक्तीचा आवाज. पालखी नृत्य एकट्याने होत नाही, ते घडतं एकत्र. एकाचा तोल गेला तर दुसरा सावरतो, एकाचा दम सुटला तर तिसरा ताकद देतो. हीच त्याची खरी ताकद आहे, एकजूट. प्रत्येक ठेक्यावर पालखी वर उचलली जाते, प्रत्येक फिरकीत भक्ती उंचावते आणि प्रत्येक पावलात परंपरा जिवंत राहते. पालखी नृत्य म्हणजे शरीराची परीक्षा, मनाची श्रद्धा आणि गावाच्या सन्मानाची जबाबदारी. जोपर्यंत ढोलाचा नाद घुमत राहील, जोपर्यंत तरुणांच्या खांद्यावर ताकद असेल, तोपर्यंत पालखी नृत्याची परंपरा अशीच थाटात, अभिमानात आणि भक्तीत जिवंत राहील.